श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, प्रत्येकाला आयुष्यात सुख, शांती, यश आणि समाधान हवे असते. पण अनेकदा आपण बाहेरच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो, मात्र स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी दुर्लक्ष सुद्धा करतो. आजच्या या धावपळीच्या जीवनात तणाव, चिंता, मतभेद आणि अस्थिरता वाढताना दिसते. अशा वेळी आपल्याला संतांची शिकवण आपल्याला योग्य दिशा दाखवते. श्री स्वामी समर्थांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण आज असे 5 जीवन नियम जाणून घेणार आहोत, जे आचरणात आणल्यास आपले जीवन अधिक शांत, सकारात्मक आणि सुखकर होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा नियम तुमच्या संपूर्ण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. चला तर मग सुरू करूया. नियम क्रमांक 1. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही ईश्वर स्मरण आणि कृतज्ञतेने करा. सकाळ हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा काळ असतो. डोळे उघडताच मोबाईल पाहण्याऐवजी 2 मिनिटे शांत बसा आणि मनापासून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. स्वतःला विचारा, आजचा हा दिवस मला मिळाला यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. कृतज्ञता माणसाला आनंदी बनवते. ज्याच्याकडे जे आहे त्याबद्दल तो समाधानी असतो, त्यालाच पुढे अधिक मिळवण्याची पात्रता निर्माण होते. फक्त मागण्याऐवजी आभार मानायला शिका आणि सकाळी 5 मिनिटे नामस्मरण आणि कृतज्ञता यामुळे संपूर्ण दिवस आपला हा सकारात्मक होऊ शकतो. नियम क्रमांक 2. प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. आज अनेकांना वाटते की खोटे बोलल्याशिवाय किंवा चुकीचे मार्ग स्वीकारल्याशिवाय यश मिळत नाही आहे, परंतु असे यश फार काळ टिकत सुद्धा नाही आहे. सत्याचा मार्ग कधी कधी कठीण असतो, पण शेवटी तोच माणसाला आत्मसन्मान देतो. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगल्या आचरणाचे महत्त्व सांगते. लोकांना फसवून मिळालेले यश हे फक्त तात्पुरतेच असते, म्हणून लोकांना फसवू नका. जे काही यश मिळवायचे आहे ते प्रामाणिकपणे आणि जिद्दीने मिळवा. परंतु प्रामाणिकपणाने मिळालेले यश हे कायमचे असते, हे नेहमी लक्षात ठेवा. नियम क्रमांक 3. प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि क्षमा करायला शिका. बरं का, आपल्या शब्दामध्ये खूप ताकद असते. एक प्रेमळ शब्द एखादा दिवस खूप सुंदर करू शकतो आणि एक कठोर शब्द आयुष्यभराची जखम देऊ शकतो. म्हणून बोलताना संयम ठेवा आणि बोलताना विचार करून बोला. समोरचं काय बोलतोय आणि आपण काय बोलतोय हे सुद्धा विचार करा. राग आल्यावर लगेच उत्तर देऊ नका. थोडा वेळ शांत राहा आणि मग शांततेत त्याला उत्तर द्या. क्षमाशीलता आणि कमकुवताचा नव्हे तर मोठेपणाचा गुण आहे. क्षमा करणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट नाही आहे, छोटीशीच गोष्ट आहे. क्षमा केली की आपला मोठेपणा जात नाही आहे, म्हणून क्षमा करायला शिका. ज्याने आपल्याला दुखावले त्याला माफ करणे म्हणजे त्याचे समर्थन करणे नव्हे, तर स्वतःच्या मनावरील ओझे कमी करणे होय. नियम क्रमांक 4. सतत कर्म करत राहा. फळाची अति चिंता करू नका. आपण काय करतो, चांगले कर्म करत नाही आहे, आपण वाईट कर्म करून चांगल्या फळाची चिंता करत बसतो. पण माझं म्हणणं असं आहे, अनेक जण काम सुरू करण्यापूर्वीच परिणामाची चिंता करतात. प्रयत्न नाही करत, पण यश लवकर मिळायचं असतं त्यांना. यश मिळेल का, लोक काय म्हणतील, या गोष्टीचा सगळ्यात जास्त विचार करतात. अशा विचारामुळे अनेक स्वप्ने अपूर्णच राहतात. प्रामाणिक प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे आणि परिणाम नेहमी आपल्या नियंत्रणात नसतो. म्हणून प्रयत्न थांबवू नका. जर आपले प्रयत्न चालू राहिले तर यश नक्की मिळतो. स्वामीवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्तव्याला न्याय द्या. सातत्याने केलेले छोटे छोटे प्रयत्न हे मोठे यश घडवतात. नियम क्रमांक 5. अहंकार सोडा आणि नम्रता स्वीकारा. ज्ञान असो, पैसा असो, पद असो किंवा यश, अहंकार आला की माणसाला स्वतःचा शत्रूच बनतो. नम्र व्यक्ती सतत शिकत राहते. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतच असते. जीवनात मोठे व्हायचे असेल तर प्रथम मनाने मोठे व्हा. दुसऱ्यांना आदर करा, ज्येष्ठांचा सन्मान करा आणि गरजूंची मदत करा.
दान फक्त पैशाचे नसते, तर चांगले शब्द, योग्य मार्गदर्शन आणि वेळ देणे हेही सर्वात मोठे दान मानले जाते. या 5 नियमांचे परिणाम काय असतील बर? जर तुम्ही हे 5 नियम तुमच्या जीवनात पाळले तर काय नेमकं होईल तुमच्या जीवनामध्ये? जर तुम्ही हे नियम रोज पाळले तर मन अधिक शांत राहील, नातेसंबंध मजबूत होतील, आत्मविश्वास वाढेल, चुकीचे निर्णय कमी होतील, जीवनात समाधानाची भावना निर्माण होईल. हे बदल एका दिवसात होणार नाही, पण सातत्याने केलेल्या आचरणामुळे तुमचे व्यक्तिमत्व हे नक्कीच बदलू लागेल. एका भक्ताने श्री स्वामी समर्थांना विचारले, माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? त्यावर असा संदेश आला, श्री स्वामी समर्थांचा, अडचणी या शिक्षा नसतात, त्या माणसाला अधिक सक्षम बनवणाऱ्या परीक्षा असतात. भक्ताने तक्रार करणे सोडले आणि तो रोज नामस्मरण करू लागला आणि प्रामाणिकपणे काम करू लागला. लोकांशी प्रेमाने वागू लागला. काही महिन्यात त्याच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी झाल्या आणि चमत्कार बाहेर घडला नव्हता, बदल त्याच्या विचारामध्ये झाला होता. मित्रांनो, आज आपण असे 5 नियम जाणून घेतले जे प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. दिवसाची सुरुवात ईश्वर स्मरण आणि कृतज्ञतेने करा. सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा. प्रेमाने बोला आणि क्षमा करा. सातत्याने कर्म करत राहा. नम्रता आणि सेवाभाव जपा. लक्षात ठेवा, सुखी जीवनाचा मार्ग चमत्कारामधून नाही, तर चांगल्या विचारामधून, योग्य कृतीतून आणि सातत्यपूर्ण आचरणातून तयार होतो. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला श्रद्धेसोबत विवेक, प्रामाणिक प्रयत्न, सदाचार याचे महत्त्वही सांगते. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वांनी मनापासून एकदा म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा हरिदास ओगीराज श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.